The first poem we are going to see today is The Listeners by Walter de la Mare. So we have seen the background, and again I have provided you the notes uh, related to the background of the poet. So I'm not going to deal with the about poet here, and directly I'm going to deal with the poem. So look at the lines here. You have the lines. Just a minute, guys. Give me 1 second. Okay, sorry for interruption. So look at the first line here. In that first line, he's saying that story, the listeners जी स्टोरी आहे याच्यामध्ये तीन आपल्याला कॅरेक्टर्स किंवा तिघ जण दिसतात आपल्याला. फर्स्ट वन इज दॅट लिसनर, सेकंड वन इज दॅट ट्रॅव्हलर अँड थर्ड वन इज द पोएट. थर्ड कोण आहे तर कवी आहे. अँड पोएट इज स्टँडिंग, दुरून कुठेतरी बघतोय आणि तो ट्रॅव्हलर आणि लिसनर्सच्या मधला जो संवाद आहे किंवा त्यांची जी ऍक्शन तिथं घडते तो नॅरेट करतोय, आपल्याला नॅरेट करतोय. सो हिअर द लाईन, इज देअर एनीबडी देअर, इज देअर एनीबडी देअर, सेड द ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर काय विचारतोय इन द स्टार्टिंग ऑफ द पोयम. आपल्याला काय समजतं की ट्रॅव्हलर आहे बाबा, तो ट्रॅव्हलर कुठेतरी गेलेला आहे आणि कुठेतरी तो विचारतोय इज देअर एनीबडी देअर, की आहे का कोणी इथं, आहे का अवेलेबल आहे का ह्या घरामध्ये. नॉकिंग ऑन द मूनलाईट डोअर, आणि तो काय करतोय दरवाजावर वाजवतोय. आणि तो दरवाजा कसा आहे, मूनलाईट डोअर म्हटलंय. डोअर म्हणजे दरवाजा आणि मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश. आता ह्या मूनलाईट वरून आपल्याला काय समजतं, मूनलाईट डोअर म्हटलेलं आहे तर ही एक उपमा वापरलेली आहे तिथं. इट सजेस्ट दॅट दॅट ट्रॅव्हलर व्हिजिट दॅट हाऊस इन द नाईट. तो त्या घराला रात्रीमध्ये, रात्रीच्या टायमाला तो त्या घराला व्हिजिट देतोय आणि त्या दरवाजावर नॉक करतोय आणि विचारतोय. अँड हिज हॉर्स इज इन द सायलेन्स चॅप द ग्रास. आणि तो घोडा, त्याचा घोडा जो आहे, त्याच्यासोबत जो घोडा, ज्या घोड्यावर तो प्रवास करून तिथपर्यंत आलेला आहे, तो घोडा काय करतोय त्या अंधारामध्ये, त्या सायलेन्स मध्ये, पूर्ण तिथं सायलेन्स आहे, आजूबाजूला दुसरा कोणताही आवाज येत नाहीये. त्या सायलेन्स मध्ये त्या घोड्याचा फक्त चरण्याचा आवाज तिथे येतोय. त्या ग्रासवर तो खातोय तिथं. ऑफ द फॉरेस्ट फेअरनी फ्लॉवर, अँड फेअरनी फ्लॉवर मीन्स फेअरनी फ्लॉवर मीन्स जमिनीवर. कशा जमिनीवर तो चरतोय, त्या फेअरनी जमिनीवर, की तिथे ते झाडं आहेत फेरणीचे, तो ते घोडा खातोय. In the next line or in the next stanza, he says that and a bird flew up out of the torrent. आणि ते पक्षी सडनली त्याने ते दरवाजावर नॉक केल्यावर तिथं काय होतंय तर ते पक्षी उडतात, कुठून बाहेर येतात त्या टरेंट मधून. टरेंट मीन्स द टावर. त्या टावर मधून त्या घराला, टरेंट म्हणजे टावर. जर तुम्ही वेस्टर्न सोसायटी मधले जर घरं बघितले, त्यांच्या प्रत्येकाच्या घराला एक ते टावर असायचं, चिमणी टाईप असायचं. सो त्याच्यामधून ते पक्षी बाहेर येतात. अबव द ट्रॅव्हलर्स हेड अँड दे आर स्टार्टिंग द फ्लाइंग ओव्हर द हेड ऑफ द ट्रॅव्हलर. आणि ट्रॅव्हलरच्या डोक्यावर जे आहेत ते तिथं प्रवास करतात किंवा त्या डोक्यावरती गिरक्या घालतात. अँड ही स्मूट अपॉन डोअर अगेन अ सेकंड टाइम. आणि अगेन तो ट्रॅव्हलर जो आहे तो स्मूट अपॉन मीन्स जोरात पुन्हा नॉक करतोय त्या दरवाजावर आणि पुन्हा तो विचारतोय. काय विचारतोय, इज देअर एनीबडी देअर, ही सेड. आणि पुन्हा तो विचारतोय की त्याला पहिल्या नॉक मध्ये कोणी रिप्लाय देत नाही त्या घरातून, त्याच्यामुळे दॅट्स वाय इज रिप्लाइंग सेकंड टाइम तो रिप्लाय करतोय की इज देअर एनीबडी देअर. इन द नेक्स्ट स्टांजा और इन द अनदर लाइन ही सेज दॅट बट नो वन इज डिसेंडेड टू द ट्रॅव्हलर, no head from the leaf fring seal. So no one is descended. So maybe that house has a big house and that particular house is situated in the middle of the forest. त्या जंगलाच्या मध्यभागी ते स्थायिक आहे, ते घर आहे. and traveler visit that house and maybe traveler before that incident, maybe traveler visited in past to that house. म्हणजे त्या घराला पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये त्याने व्हिजिट केलं असेल, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की त्या घराला पायऱ्या आहेत, घराच्या आतमध्ये पायऱ्या आहेत की जिथं लोक त्या पायऱ्यावरून उतरतील.
किंवा त्याच्यापर्यंत येतील. तर तो म्हणतो नो वन इज डिसेंडेड. डिसेंडेड म्हणजे खाली उतरणे. कोणीही त्या घरातून खाली उतरत नाहीये, त्याला कसलाही पायाचा आवाज येत नाहीये की त्याच्यापर्यंत, त्या दरवाजापर्यंत दरवाजा उघडायला कोणी येत असेल. अँड अगेन नो वन, नो हेड फ्रॉम द लिप फ्रिंग सील. नो वन फ्रॉम, कोणीही, जे खिडकी असते त्या खिडकीच्या आतल्या बाजूला जो कडप्पा किंवा आपण त्याला एक थोडं बसण्यासाठी जागा बनवलेली असते, त्याच्यावर ते पानं पडलेले म्हटलेले बघा, लिप फ्रिंग म्हणजे त्या पानाचं नक्षीकाम झालेलं आहे तिथं. ते पानं तिथं नक्षीकामासारखे वाटत आहे आणि तिथून पण जो आहे त्या सीलच्या याच्यामधून किंवा त्या खिडकीमधून कोणीही त्याला वाकून त्या दरवाजाकडे बघताना दिसत नाहीये. की जनरली आपल्या घरामध्ये जर कोणी आलं तर आपण काय करतो, दरवाजा जर नॉक केला तर आपण पहिले खिडकीतून बघतो बाबा कोण आहे. सो इन दॅट वे नो वन इज गोइंग टू रिप्लाय और नो वन इज रिप्लाइंग टू द ट्रॅव्हलर. इन नेक्स्ट लाईन ही सेज लीन ओव्हर and look into the grey eyes where he stood, paraphrase and still, and lean over and look into his grey eyes. So that is the eye, ही त्याची डोळे आहेत, मीन्स त्या ट्रॅव्हलरला कोणीही येत नाहीये, ट्रॅव्हलरला कोणीही भेटायला तिथे तयार नाहीये. अँड नो वन गोइंग टू रिप्लाय हिम. दॅट लाईन सजेस्ट नो वन गोइंग टू रिप्लाय हिम. वेअर ही स्टूड, where he stood still म्हटलेलं आहे, means he is just standing in front the gate, that moonlight gate or moonlight door. त्याच्या समोर तो स्टील स्तब्ध उभा आहे आणि त्याला कोणीही रिप्लाय देत नाहीये. In next line he says but only a host of phantom listeners. So now he is thinking, आता त्याला वाटतंय की there are the people which were in that house. ज्या घरामध्ये जे लोक होते दे आर नाऊ डाईड. ते काय झालेले असतील, मे बी दे आर गॉन अवे फ्रॉम हिअर. ते इथून गेले असतील किंवा ते मेले असतील. सो जे फॅन्टम्स आहेत, फॅन्टम मीन्स द घोस्ट, भूत जे आहेत. सो ओनली द पॅसिव्ह लिसनर्स आर देअर, ओनली द फॅन्टम लिसनर्स आर देअर. नो वन इज पॉझिटिव्हली और नो वन इज ऍक्टिव्हली रिप्लाइंग टू द लिसनर्स. दॅट्स वाय ही इज थिंकिंग दॅट नो वन, कोणीही सजीव प्राणी त्या घराच्या आतमध्ये नाहीये, फक्त पॅसिव्ह लिसनर्स किंवा फॅन्टम लिसनर्स त्या घराच्या आतमध्ये आहेत. अँड दे आर नॉट रिप्लाइंग हिम. दॅट ड्वेल्ट इन द लोन हाऊस देन, दॅट ड्वेल्ट इन द लोन हाऊस देन, अँड दॅट लोन हाऊस विच इज सिच्युएटेड इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. त्या जंगलाच्या मध्यभागी ते सिच्युएटेड आहे आणि त्या घरामध्ये ते ड्वेल्ट झालेले आहेत, त्या घरामध्ये ते एकत्र आलेले आहेत. स्टूड लिसनिंग इन अ क्वाइट ऑफ द मूनलाइट. आणि ते काय करताय, ते फॅन्टम्स, दे आर फॅन्टम्स आर गॅदर्ड अराउंड. एका ठिकाणी ते गोळा झालेले आहेत आणि त्या लिसनर जो नॉक करतोय, जो बोलवतोय, त्याला ते फक्त ऐकताय, त्याला कुठलाही रिप्लाय देत नाहीये. ते फक्त स्टँड तिथं उभे आहेत. कुठं उभे आहेत, लिसनिंग इन द क्वाइट ऑफ द मूनलाइट. ह्या रात्रीच्या वेळेस जो चंद्रप्रकाश पडतोय वरतून, तो त्या घराच्या वरतून जो आहे, कौलामधून किंवा कौलाच्या काही ठिकाणी असं असतं घरांना बघा, प्रकाश येण्यासाठी काही जागा अशी मोकळी ठेवलेली असते, काच लावलेली असते किंवा अशा प्रकारचं जाळी लावलेली असते की जिथून त्या मॉर्निंग रूम मध्ये, मॉर्निंग रूम म्हणजे आपण ज्याला आपले लिव्हिंग रूम म्हणतो, समोरची जी खोली असते त्या खोलीमध्ये ते एकत्र झालेले असतील आणि मे बी दे आर लिसनिंग टू द लिसनर्स. ते लिसनर्सला ऐकत to that voice from the world of man, and that is the voice of the world of the man. So the two different worlds are expressed here, two different worlds are described here. First world is the world of man, आपलं जग, and second world is the world of phantoms, world of the ghost, भूतांचं जग. So माणसाच्या जगातून आलेला माणूस भूतांच्या जगातील माणसाशी किंवा त्या आत्माशी किंवा त्या फॅन्टमशी तो कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय. दे आर नॉट रिप्लाइंग हिम, they are just listening him. Again in next line he says that stood throning and faint moonbeams on the dark stair. Stood throning and the faint moonbeams on the dark stair. आणि त्या पायऱ्यांवर, त्या स्टेअर म्हणजे पायऱ्या, घराच्या स्टेअर पायऱ्यावर जे आहेत ते उभे राहिलेले आहेत सगळे एकत्रित. आणि जे चंद्रप्रकाश आहे तो कसा, एकदम कमी चंद्रप्रकाश, फेंट मूनबीम्स म्हणजे कमी चंद्रप्रकाश त्या पायऱ्यांवरून खालपर्यंत येत आहे, तिथं पडत आहे. दॅट गोज डाऊन टू द एम्प्टी हॉल. आणि त्या पायऱ्या कुठपर्यंत जात आहे, त्या एम्प्टी हॉल पर्यंत जात आहे. दॅट एम्प्टी हॉल सजेस्ट दॅट नो वन इन दॅट हाऊस. त्या घरामध्ये कोणीही नाहीये, ओनली द फॅन्टम्स आर देअर. हिअर किंग इन एअर
स्ट्रेड अँड शेकन, आणि त्या हवेमध्ये, त्या आजूबाजूच्या हवेमध्ये कशा आहे, एक प्रकारचा हिअरकिंग्स आहे, मीन्स एक प्रकारचं घोस्टली ऍटमॉस्फिअर आजूबाजूला झालेला आहे, आणि त्या हवेमध्ये त्या एअर इज स्ट्रायकिंग लाईक दॅट, त्या भूतान सारखा जो आहे एक प्रकारचा घोस्टली ऍटमॉस्फिअर आजूबाजूला बिल्डअप झालेला आहे. बाय द लोनली ट्रॅव्हलर्स कॉल अँड ओनली दॅट द ओनली ट्रॅव्हलर इज देअर अँड ही इज आस्किंग टू द people in that house, त्या घरातील लोकांना तो विचारतोय की is anybody there. Again no one is replying him. In the next line he says that, next line मध्ये काय बघा, and he felt in his heart their strangeness, आणि त्याच्या हृदयामध्ये आता त्याला तो स्ट्रेंजनेस जाणवायला लागले आहे. सुरुवातीला याच्या अगोदर त्याने जे विजिट केलं होतं त्यावेळेस ते लोक जे होते त्या घरातले ते त्याच्या ओळखीचे होते, दे आर नोन टू हिम, बट नाऊ दे आर फीलिंग लाईक अ स्ट्रेंजर्स टू हिम. ते काय आहे, स्ट्रेंजर्स आहे, स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी आहेत, की ते त्यांना ओळखू शकत नाहीये तो. सो दॅट आर द फॅन्टम्स, तो त्यांना ओळखू शकत नाहीये. देअर स्टिलनेस आन्सरिंग हिज क्राय, आणि त्यांचा जो स्टिलनेस आहे, त्यांचा जो कुठलाही रिप्लाय देत नाहीये. सो दॅट्स वाय दॅट थिंग इज अंडरस्टँड बाय द लिसनर, बाय द दॅट ट्रॅव्हलर, त्या ट्रॅव्हलरने ती गोष्ट समजून घेतली आहे की आतमध्ये आता कोणीही नाहीये. व्हाईल हिज हॉर्स मूव, आणि त्याचा घोडा काय करतोय, तिथं चरतोय. ही जस्ट मुव्हिंग अँड चॅपिंग ओव्हर द ग्रास, तो ग्रास ते खातोय, आणि त्याचा तो चॅप करण्याचा, त्याचा तो मचमच करण्याचा जो आवाज आहे, प्राणी कसे खाताना मचमच आवाज येतो, तो जो आवाज आहे तो आवाज फक्त त्याला येतोय. क्रॉपिंग क्रॉपिंग द डार्क टर्फ, क्रॉपिंग द डार्क टर्फ म्हटलेलं इथं बघा. व्हॉट इट सजेस्ट, तो काय करतोय, तो क्रॉप करतोय. काय क्रॉप करणे म्हणजे कापणे, आणि डार्क टर्फ म्हणजे रात्रीचा अंधकार जो आहे त्याच्यामध्ये जो शांतता सगळीकडे पसरलेली आहे, त्या शांततेमध्ये एक फक्त त्याच्या घोड्याचा आवाज त्याला येतोय. मीन्स दॅट सजेस्ट दॅट हॉर्स इज क्रॉपिंग द डार्क टर्फ, तो ते डार्क टर्फ कापण्याचं काम करतोय. नीथ, नीथ हिअर मीन्स अंडरनीथ, त्या खाली, नीथ द स्टार्ट अँड लिपी स्काय, आणि कशाच्या खाली ते उभे आहेत, दॅट हॉर्स अँड द ट्रॅव्हलर, अंडरनीथ द स्टार, स्टार म्हणजे आपले चांदण्या, अँड लिपी स्काय, लिपी स्काय म्हटलेलं बघा, स्काय म्हणजे आकाश, लिप म्हणजे पानं, आपण ज्याला झाडाचे पानं म्हणतोय, आणि लिपी स्काय इट सजेस्ट दॅट द ही इज स्टँडिंग बिनीथ द ट्रीज, ही इज स्टँडिंग बिनीथ द ट्रीज, जंगलाच्या मध्यभागी तो उभा आहे आणि आजूबाजूला त्याच्या सर्व वृक्ष आहेत. आणि तो जेव्हा आकाशाकडे बघतो तर त्या आकाशामध्ये त्याला पूर्ण आकाश दिसते का, नाही दिसत. तर त्याला काय दिसतंय, तर ते पानं पण त्या झाडाच्या मधामध्ये दिसतात, आणि त्या चंद्राची सावली त्या पद्धतीने, चंद्राचा प्रकाश ज्या पद्धतीने पृथ्वीवर पडतो तर तो कसा पडतो, त्या असं वाचतंय की ते लिपी स्काय आहे. मीन्स त्या पानासहित जेव्हा आपण एखाद्या झाडाच्या खाली उभं राहतो तर त्या झाडाची सावली आपल्याला पडते, आणि जे पानं आहेत वरती त्या पानाची सावली पण आपल्याला दिसते. सो इन दॅट सेम वे he uses that thing to describe the night condition, रात्रीची परिस्थिती दाखवण्यासाठी त्यांनी ते डिस्क्राइब केलेलं आहे किंवा यूज केलेलं आहे. For he suddenly smote on the door, आणि अगेन सडनली एकदम तो काय करतोय, पुन्हा त्या दरवाजावर वाजवतोय. इवन लाउडर अँड लिफ्टेड हिज हेड, आणि पुन्हा जोरात तो वाजवतोय, लास्ट सगळ्यात शेवटी तो वाजवतो. अँड लिफ्टेड हिज हेड लाईक दिस, तो दरवाजाच्या त्या ह्याच्याकडे बघतो, वरच्या भागाकडे बघतो, आणि तो म्हणतोय, टेल देम आय कम अँड नो वन आन्सर, आणि त्यांना सांगा मी आलो होतो, मी इथं आलो होतो. मीन्स जेव्हा भूतकाळामध्ये जेव्हा ट्रॅव्हलर तिथं आला असेल, दॅट टाइम ही केप्ट दॅट टाइम ही गिव्ह द प्रॉमिस. माईक ऑफ करा प्लीज, ज्याचा माईक चालू असेल त्यांनी प्लीज ऑफ करा. प्लीज टर्न ऑफ युअर माइक्स, डू नॉट डिस्टर्ब. सो ऍट द टाइम, त्यावेळेस जे आहे त्यावेळेस त्याने प्रॉमिस केलेलं असणार त्यांना की वन डे शुअर आय विल व्हिजिट टू युअर हाऊस अगेन, एक दिवस मी तुमच्या घराला पुन्हा व्हिजिट देईल. अँड ऍट दॅट टाइम वी विल मीट अगेन. तर तो सांगतोय त्या घरातल्या लोकांना, त्या फॅन्टम्सला सांगतोय की त्यांना सांगा, कोणाला सांगा, दोज पीपल हू वेअर लिव्हिंग इन दॅट हाऊस, ते ज्या घरामध्ये जे लोक राहत होते त्यांना सांगा की टेल देम आय केम, मी आलो होतो. अँड नो वन आन्सर, मला कोणीही रिप्लाय दिला नाही, और कोणीही माझं स्वागत तिथं केलं नाही. दॅट आय केप्ट माय वर्ड, मी माझं शब्द पाळला, मी माझं प्रॉमिस पाळलं.
and he said, nevertheless fear made the listeners. आणि तरी पण जे आहे त्या लिस्नर जे आहे त्या घरातील जे फॅन्टम्स आहेत त्यांच्याकडून कुठलीही हालचाल होत नाही, ते कुठलाही रिप्लाय त्याला देत नाही. थ्रू एव्हरी वर्ड ही स्पीक fell echoing through the shadowness of the steel house from the one man left awake. आणि तो जो एव्हरी वर्ड ही स्पीक, त्या जो शब्द जो आहे स्पोक और स्पीक, जो शब्द तो बोलतोय त्या शब्दाचा इको जो आहे तो त्या घरामध्ये घुमतोय, त्या घरामधून तो त्याच्या शब्दाचा इको घुमतोय. इको इज सजेस्ट अगेन दॅट द लोनलीनेस. एखाद्या ठिकाणी एखाद्या हॉलमध्ये जर आपण एकटेच जर असलो तर आपला आवाज, तुम्ही आवाज देऊन बघा की तुमचा किती इको तिथं घुमतो. सो दॅट लोनलीनेस, दॅट इको इज ऑल्सो सजेस्ट दॅट द लोनलीनेस, दॅट द एम्प्टी हाऊस, ते एम्प्टी हाऊस आहे हे पण ते सजेस्ट करतं. सो फेल इकोइंग थ्रू द शॅडोनेस ऑफ दॅट स्टील हाऊस, त्या घरामधून ते इकोनेस सगळीकडे घुमतो आहे, तो इको सगळीकडे घुमतो आहे. फ्रॉम वन मॅन लेफ्ट अवेक अँड द ओनली मॅन हु इज लेफ्ट अवेक, तो जो एकटा माणूस तिथं आहे त्याच्यामधून तो जातोय किंवा तो तिथून निघतोय. आता ट्रॅव्हलर तिथून निघायचा प्रयत्न करतो. दे हर्ड हिज फूट अपॉन द स्टीप. सो नाऊ दे हर्ड, दे मीन्स दॅट द लिसनर्स, त्या घरामधले फॅन्टम्स, ते काय ऐकतात तर हिज फूट अपॉन द स्ट्रीप, त्याचा जो पाय आहे तो पायाचा त्या घोड्यावर बसण्यासाठी, आपल्याला बसण्यासाठी एक घोड्याच्या याच्याजवळ मानाजवळ आपल्याला पाय ठेवण्यासाठी एक दिलेलं असतं बघा, पायदान टाईप असतं, ज्याच्यावर पाय ठेवून आपण घोड्यावर या पद्धतीने बसतो, त्याला स्ट्रीप म्हणतात. तर त्या स्ट्रीपवर पाय ठेवण्याचा आवाज त्या लिसनर्सला येतो आता. अँड द साऊंड ऑफ आयरन ऑन अ स्टोन, आणि ते जे घोडा आहे त्या घोड्याच्या पायाला जे नाळ काय म्हणतात त्याला, काहीतरी खीळ लावलेली असते त्याच्या घोड्याला इजा होऊ नये म्हणून, तर त्याचा जो घोड्याच्या पायाचा टाकाचा आवाज आहे तो दगडावर येताना, तो दूर जाताना त्यांना जाणवतो, त्या लिसनर्सना जाणवतो. अँड हाऊ द सायलेन्स सर्ज सॉफ्टली बॅकग्राऊंड, आणि जे सायलेन्स आहे तिथं, जे सायलेन्स सुरुवातीला होतो ते एकदम सायलेन्स सगळीकडे पुन्हा पसरायला सुरुवात होते, आणि त्या घोड्याच्या टापाचा आवाज जो आहे तो दूर जातो आणि कमी कमी होत जातो. When the plunging hoofs were gone, and when that horse are gone, that horse and the travelers is gone from there. So that is the poem, the listeners by the poet. So poet Walter de la Mare, ही Walter de la Mare ची poem आहे. So that is one of the finest poem. We have seen that poem in a deep